आज आपला जो सेक्शन आहे तो नॉमेनक्लेचर ऑफ अल्काइल हॅलाइड. याच्या आधीचा जे सेक्शन जाता ते आपला क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन रिड्यूस ऑफ अल्केन. व्हॉट आर हॅलोजन रिड्यूस ऑफ अल्केन, हाऊ आर दे क्लासिफाइड, हा एक पाहिला. त्यानंतर त्याच्या आधी आपण पाहिला व्हॉट आर अल्काइल हॅलाइड्स, हाऊ आर दे क्लासिफाइड. आता ह्याच अल्काइल हॅलाइडची आपल्याला नॉमेनक्लेचर आज पाहिजे. नॉमेनक्लेचर मध्ये दोन पद्धतीने नाव आहे. एक कॉमन सिस्टीम आहे आणि दुसरी आययुपीएसी सिस्टीम आहे. अशा दोन पद्धतीने नाव आहे. तर आपण स्टार्ट करू पहिले कॉमन सिस्टीम. हे सगळे कॉमन सिस्टीम आहे. पहिले जे नाव मी लिहिले ते सगळे कॉमन सिस्टीम आहे. आता लक्ष द्या, इथं अल्काइल हॅलाइडची आपण डेफिनेशन काय केलेली आहे की रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन बाय वन हॅलोजन ॲटम. अल्केन मधून जर आपण एक हायड्रोजन काढला, एक हॅलोजन लाईक फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जर अटॅच केले तर दॅट इज नोन ॲज अल्काइल हॅलाइड, नोन ॲज मोनोहॅलोजन रिड्यूस ऑफ अल्केन. झालं इथं? या मोनोहॅलोजन रिड्यूस ऑफ अल्केन किंवा अल्काइल हॅलाइडचे तीन क्लास आहेत. पहा मी इथे लिहितो. याचे तीन क्लास आहेत. पहिला क्लास कोणता आहे तर आपण इथे लिहितो तो प्रायमरी अल्काइल हॅलाइड. हे प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे. दुसरा कोणता आहे तर सेकंडरी अल्काइल हॅलाइड आहे, जे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण सेक ने रिप्रेझेंट करतो. आणि तिसरा आहे टर्शियरी अल्काइल हॅलाइड, जे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये टर्ट ने रिप्रेझेंट करतो. असे तीन क्लास आहेत. तर प्रायमरी अल्काइल हॅलाइड एन ने रिप्रेझेंट आहे, सेकंडरी अल्काइल हॅलाइड सेक नाही, टर्शियरी अल्काइल हॅलाइड टर्ट नाही. आता परत एक प्रश्न तयार होतो याच्यात, सर प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय? असा अल्काइल हॅलाइड की ज्या अल्काइल हॅलाइड मध्ये हॅलोजन प्रायमरी कार्बन अटॅच आहे. पहा लक्ष द्या, असा अल्काइल हॅलाइड की ज्या अल्काइल हॅलाइड मध्ये हॅलोजन प्रायमरी कार्बन अटॅच आहे. मग आता इथे एक्झाम्पल तुमच्या समोर भरपूर आहे. इथं पहा हॅलोजन प्रायमरी कार्बन अटॅच आहे. प्रायमरी कार्बन म्हणजे कोणता कार्बन? असा कार्बन ज्याला एकच कार्बन आहे. पहा हे कार्बन फक्त एकच कार्बन अटॅच आहे. हा कार्बन सेकंडरी आहे, याला दोन कार्बन अटॅच आहे. हा कार्बन टर्शियरी आहे. पहा याला एक दोन तीन कार्बन आहे. आणि या टर्शियरी कार्बनला हॅलोजन. हॅलोजन जर प्रायमरीला अटॅच असेल तर प्रायमरी अल्काइल हॅलाइड. हॅलोजन सेकंडरी कार्बनला आहे, सेकंडरी अल्काइल हॅलाइड. हॅलोजन टर्शियरीला आहे, टर्शियरी अल्काइल हॅलाइड. अशा पद्धतीने तीन क्लास आहेत. ठीक आहे. आता इथं पहा पहिले आपण क्लास पाहू कोणते. हे अल्काइल हॅलाइड प्रायमरी आहे, हे सेकंडरी अल्काइल हॅलाइड आहे. हॅलोजन सेकंडरी कार्बन आहे. हे हॅलोजन इथं हॅलोजन प्रायमरी आहे, हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड. चला इथं टर्शियरी अल्काइल हॅलाइड आहे. नावातच नाही, फक्त क्लास ओळखायचे. इथं हॅलोजन कोणत्या कार्बनला आहे? हॅलोजन इज अटॅच्ड टू प्रायमरी. हे नाव सोडून द्या, हे आत्ताच नाव गरज नाही. हॅलोजन इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन. हे बघा हा हे प्रायमरी कार्बन. हा कार्बन फक्त एकालाच अटॅच आहे, उन्हाला. झालं क्लिअर? या ठिकाणी या हॅलोजन इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन. हे प्रायमरी अल्काइल हॅलाइड. हा पण प्रायमरी अल्काइल हॅलाइड. इथं क्लास घ्या हॅलोजन, इथं हे प्रायमरीच आहे. या ठिकाणी हॅलोजन कोणत्या कार्बनला आहे? एक दोन तीन कार्बन आहेत, म्हणजे कोणता झाला तुमचा? टर्शियरी कार्बन आहे. झालं क्लिअर? चलायचं का पुढे? आता नाव, आता नॉमेनक्लेचर कॉमन सिस्टीम. पहा जर अल्काइल हॅलाइड मध्ये एक किंवा दोनच कार्बन ॲटम आहे, इफ अल्काइल हॅलाइड कंटेन्स वन या टू कार्बन ॲटम्स. अगर अल्काइल हॅलाइड में एक या दो ही कार्बन एटम है तो पहले उसका अल्काइल ग्रुप का नाम लिखो और बाद में हॅलोजन एज हॅलाइड लिखो. बस इतना ही खाली. जर अल्काइल हॅलाइड मध्ये एक किंवा दोन कार्बन एटम असेल तर पहिले त्या अल्काइल ग्रुपचं नाव लिहा आणि नंतर हॅलोजन एज हॅलाइड लिहा.
जर क्लोरीन क्लोराइड, ब्रोमीन से ब्रोमाइड, आयोडीन से आयोडाइड. मग या केसमध्ये इथं पहा, याचं नाव आहे मिथाइल क्लोराइड, या केसमध्ये इथाइल ब्रोमाइड, या दोनच केसमध्ये संबंध. सर उसके बाद आता अल्काइल हॅलाइड मध्ये इथं पूर्ण पहा, if alkyl halide contains 3 or more carbon atoms, if alkyl halide contains 3 or more carbon atoms, 3 या 3 से ज्यादा है तो याला रूल आहे, पहिले शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचा क्लास लिहा. कोणता क्लास आहे? प्रायमरी असेल तर एन, सेकंडरी असेल तर सेक न रिप्रेझेंट करा, आणि टर्शियरी असेल तर टर्ड न रिप्रेझेंट करा. किती सुंदर दिलेलं आहे पहा. प्रायमरी असेल तर एन न रिप्रेझेंट करा, सेकंडरी असेल तर सेक न रिप्रेझेंट करा, आणि टर्शियरी असेल तर टर्ड न रिप्रेझेंट करा. झालं इथं? मग आता इथं पहा, सगळीकडे इथं पहा, पहिले शॉर्ट फॉर्म मध्ये क्लास लिहिले, सगळीकडे पहिले शॉर्ट फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर अल्काइल ग्रुपचं नाव, पहिले शॉर्ट फॉर्म मध्ये नाव, नंतर अल्काइल ग्रुपचं नाव, आणि फायनली हॅलोजनस हॅलाइड. आला? म्हणजे इफ अल्काइल हॅलाइड कंटेन्स 3 or more कार्बन एटम्स, 3 या 3 से ज्यादा कार्बन एटम है, तो पहले शॉर्ट फॉर्म में वो अल्काइल ग्रुप, पहले शॉर्ट फॉर्म में उसका क्लास लिखो, एन है या सेक से रिप्रेजेंट करो या टर्स है. बाद में वो अल्काइल ग्रुप का नाम लिखो, एंड फाइनली हॅलोजनस हॅलाइड लिखो. फर्स्ट राइट इन शॉर्ट द नेम ऑफ द क्लास, then write the name of the alkyl group, and finally write the word halogen as halide. तो यहां देखो, यहां हमने पहले ये हाइड्रोजन प्राइमरी को है, इसलिए हमने उसको यन में रिप्रेजेंट कर दिया. बाद में हमने उसका अल्काइल ग्रुप का नाम लिखे प्रोपाइल, और बाद में हाइड्रोजन एज हॅलाइड म्हणून याचं नाव काय? यन प्रोपाइल आयोडाइड. झालं? तेच 3, हेच पॉइंट 3 लक्षात ठेवायचे. पहिले शॉर्ट फॉर्म मध्ये क्लास, नंतर अल्काइल ग्रुप, आणि नंतर हॅलोजन एज हॅलाइड. चला, शॉर्ट फॉर्म में क्लास सेक है, प्रोपाइल है, आणि नंतर आयोडाइड है, म्हणून नाव सेक प्रोपाइल आयोडाइड. नीचे हॅलोजन सेकंडरी कार्बन अटॅच, म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये मी काय लिहिलो? सेक. 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट, म्हणजे याला पेंटाइल, म्हणजे काय ना, सेक पेंटाइल ब्रोमाइड कॉमन सिस्टीम. होगा क्लियर? या ठिकाणी पहा, पहिले शॉर्ट फॉर्म मध्ये एन है, बाद में अल्काइल ग्रुप का नाम, देन हॅलोजन एज हॅलाइड. या ठिकाणी हॅलोजन इज अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन, म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला सेक, नंतर येणार ब्यूटाइल, आणि नंतर येणार क्लोराइड, सेक ब्यूटाइल क्लोराइड. चलिए ये केस में halogen is attached to tertiary carbon, in short it is represented as tert. Then write the name of the alkyl group. ये 4 कार्बन है, इसलिए हमने उसको नाम दिए ब्यूट. 4 कार्बन तो ब्यूट है, और फार्मूला क्या था देखो, यहाँ C4H कितना आया? 9 है. अगर C4H9 है तो हम उसका एंडिंग क्या करते? YL से, तो ब्यूटाइल हुआ, ये हुआ. इसलिए टर्ड ब्यूटाइल आयोडाइड. राइट है? टर्ड ब्यूटाइल आयोडाइड. चलो बाद में, ये हम बाद में देखेंगे. ये केस में देखो, यह केस में हॅलोजन प्राइमरी है, यानी हॅलोजन, आता महत्वाचं, या केस मध्ये ऑब्झर्व करा, या केस मध्ये इथं हॅलोजन प्राइमरीला आहे, या केस मध्ये, याही केस मध्ये हॅलोजन प्राइमरीला आहे, याही केस मध्ये हॅलोजन प्राइमरीला है. लेकिन सर यहाँ एन से रिप्रेजेंटेशन है, यहाँ आइसो से रिप्रेजेंटेशन है, यहाँ नियो से रिप्रेजेंटेशन है, ऐसा क्यों? यहां भी आपने आइसो नाम दिए, ध्यान दो. पहा, 1, ये 2, ये 3, और ये हमारे पास 4 एग्जाम्पल. 1 2 3 4, चारों एग्जाम्पल ये किसके? तो प्राइमरी अल्काइल हैलाइड के. क्यों प्राइमरी अल्काइल हैलाइड के? क्योंकि वहां हाइड्रोजन प्राइमरी कार्बन पड़ा है. होगा क्लियर?
चलेगा आगे। अब यहां हमने आइसो नाम क्यों दिया, यहां एन नाम क्यों दिया, अच्छी तरह ध्यान दो सर। यहां जो हमारी पूरी चेन है, ये चेन ऐसा, ये स्ट्रेट चेन है, ये नॉर्मल है। आता स्ट्रेट चेन म्हणजे नुसती सरळ आहे म्हणून स्ट्रेट चेन नहीं है। हमारे कार्बन की चेन ऐसी है जिसमें एक कार्बन ज्यादा से ज्यादा दो कार्बन को अटैच है, इसलिए हमने उसको यह नाम दिए। देखो ये एक कार्बन को अटैच है, ये दो कार्बन को अटैच है, ये दो कार्बन को अटैच है, ये दो कार्बन को अटैच है, ये एक कार्बन को अटैच है, इसलिए हमने उसको क्या नाम दिया, तो यन से रिप्रेजेंटेशन किया। चलो आगे सर, यहां आपने इसको आइसो नाम क्यों दिया, क्लास तो प्राइमरी है लेकिन नाम आइसो क्यों नाम दिया, ध्यान दो अच्छी तरह। पहा हमारी ये कार्बन की चेन है, चलो मैं इसको छोड़ देता हूं, ये पूरी कार्बन की चेन है। अभी ये 4 कार्बन है यहां, इसको मैंने हटा दिया। नाम आइसो कब आता है, ध्यान दो अच्छी तरह, पहा लक्ष दे इकडे। जर कार्बनच्या चेन मध्ये लास्ट बट वन कार्बन था, लास्ट बट वन कार्बन था, 1 2 3 4, कोणी म्हणा सर इकडूनच नाव कशा नंबरिंग, इधर से हाइड्रोजन है उधर से नंबरिंग है। लास्ट बट वन कार्बन, लास्ट बट वन कार्बनला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर इट इज टर्म्ड एज काय, आयसो। इट इज टर्म्ड एज काय, आयसो। झाले का, चालेल बरोबर। या केस मध्ये पहा हॅलोजन प्रायमरी आहे, क्लास प्रायमरी आहे। आता इथे चेन जर तयार केली, सॉरी इथं 1 2 3 4 5 6 आहे, मी एक कट करतो हा। आता इथं पहा हॅलोजन जी आहे या केस मध्ये, आता पहा 1 2 3 कार्बनची चेन आहे, या 3 कार्बनच्या चेन मध्ये लास्ट बट वन कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहे, लास्ट बट वन कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला नाव काय दिलं, निओ। म्हणजे क्लास कोणता आहे, प्राइमरी, नाव काय, निओ। चलेगा। तो सर यहां आपने एन से रिप्रेजेंट किए, यहां आइसो से रिप्रेजेंट किए, यहां निओ से रिप्रेजेंट किए, कोई प्रॉब्लम नहीं, वो प्राइमरी अल्काइल है। ये केस में देखो लास्ट बट वन कार्बन को हमने कौन सा ग्रुप अटैच कर दिए, मिथाइल ग्रुप अटैच कर दिए, नाम क्या है, आइसो। झालंय का, म्हणजे हे झाला तुमचा कॉमन सिस्टीम। ही कोणती सिस्टीम झाली बेटा, कॉमन। आता मी हे पार्ट जर असंच ठेवणार आहे, फक्त याच्यामध्ये लक्ष द्यायचं, याच्यामध्ये आपल्याला आययुपीएसी नेम पाहिजे, ठीक आहे। आता आययुपीएसी सिस्टीम, आता या आययुपीएसी सिस्टीम मध्ये परत रूल आहेत, कोणते रूल आहेत ते पहा। अगर अल्काइल हैलाइड में एक या दो कार्बन एटम है, if alkyl halide contains 1 या 2 कार्बन एटम्स, अगर अल्काइल हैलाइड में एक या दो ही कार्बन एटम है तो पहले हैलोजन एज हैलो, फर्स्ट राइट हैलोजन एज हैलो, तो क्लोरीन से क्लोरो, ब्रोमीन से ब्रोमो, आयोडीन से आयोडो लिखो, एंड देन राइट द नेम ऑफ द पैरेंट अल्केन। अब पैरेंट अल्केन इसका मतलब क्या है, ध्यान दो। पहा इधर मिथाइल, इधर क्लोरोमीथेन है और दूसरा ब्रोमोइथेन है। इसके लिए मैं एग्जांपल देता हूं, इधर ध्यान दो। चलो मेरे पास यहां मीथेन है, ये मीथेन से अगर मैंने हाइड्रोजन निकाल दिया, इफ रिप्लेस हाइड्रोजन एटम फ्रॉम मीथेन, हमने हाइड्रोजन निकाल दिए मीथेन से, अब क्लोरीन लगा दिए, तो इसका आईयूपीएसी नेम क्या होगा, क्लोरोमीथेन। क्या नाम है, क्लोरोमीथेन। क्या है सर, हमने हैलोजन एज हैलो लिखे और बाद में हमने उसका पैरेंट अल्केन लिखे। इसका पैरेंट कौन है, तो ये है, अब सीधा है ना, इसका अब्बा कौन है, मीथेन ही है। चलेगा आगे, पैरेंट म्हणजे काय येणार, ते येणार आहे, म्हणून याचं नाव काय येणार, क्लोरोमीथेन, ब्रोमोइथेन, इसका पैरेंट लिखे। पुढे त्याच्यानंतर
If alkyl halide contain 3 or more carbon atoms, अगर हमारे alkyl halide में 3 या 3 से ज्यादा कार्बन एटम है तो ध्यान तो अच्छे करो, पढ़ा लक्ष्य दे। तो क्या रूल है? फर्स्ट सेलेक्ट लॉन्गेस्ट हैलोजन कंटेनिंग कार्बन चेन। फर्स्ट सेलेक्ट हैलोजन कंटेनिंग कार्बन चेन, खाली कार्बन चेन नहीं लेने का, हैलोजन कंटेनिंग कार्बन चेन। ये ऐसा, ये हैलोजन कंटेनिंग कार्बन चेन, ये हैलोजन कंटेनिंग कार्बन चेन। यहां देखो वही है 1 2 3, ये हैलोजन कंटेनिंग कार्बन चेन। एक पॉइंट होगा। दूसरी बात, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दैट एंड व्हिच इज नियरर टू द हैलोजन। चलिए यहां हमने नंबरिंग दिया 1 2 3, क्योंकि इधर से हैलोजन होती है। नंबरिंग भी दे देते हैं, यहां 1 ये 2 और ये 3। तीसरा पॉइंट, फर्स्ट इंडिकेट द पोजीशन ऑफ हैलोजन एटम। पहले हैलोजन की पोजीशन आप इंडिकेट करो। यहां इंडिकेट कर दिया, कहां 1 नंबर का हैलोजन है, होनी थे 1 लेना। उसके बाद हैलोजन एज हेलो, आयोडीन से आयोडो, 1 आयोडो, एंड बाद में लिखो ये पैरेंट अल्केन, 3 का पैरेंट अल्केन कौन है? तो प्रोपेन है, इसलिए इसका आईयूपीएसी नेम हुआ 1 आयोडो प्रोपेन। मैं और एक बार रूल बोलता हूं, ध्यान दो। ऐसी कार्बन की चेन सेलेक्ट करो जिसमें हैलोजन है। एक बार नंबरिंग स्टार्ट किधर से करो? जिधर से हैलोजन नजदीक है उधर से नंबरिंग स्टार्ट करो। कुठून नंबरिंग द्यायची? जिकडून हैलोजन एटम जवळ आहे तिकडून नंबरिंग द्यायला। तीसरा पॉइंट, हॅलोजनची पोझिशन इंडिकेट करा। 1 नंबरला आहे, 2 नंबरला, 3 नंबरला, या पद्धतीने। इथं पहा हे झालं। आणि नंतर सिलेक्टेड चेन मध्ये किती कार्बनची चेन झाली? 3 ची असेल तर प्रोपेन येणार, 4 ची असेल तर ब्युटेन येणार, या पद्धतीने। म्हणून काय म्हणाले पहा, याचं आययूपीएसी नेम आलं 1 आयोडो प्रोपेन। बघ याचं क्या नाम आने? 1 2 3, 1 2 3, 2 आयोडो प्रोपेन। यहां किधर से नंबरिंग देने वाले मुझे बात बताओ? लेफ्ट टू राइट नंबरिंग या राइट टू लेफ्ट? हम देने वाले कहां से? लेफ्ट टू राइट। 2 नंबर को ब्रोमीन है, इसलिए 2 हैलोजन एज हेलो, 2 ब्रोमो, और 1 2 3 4 5 की चेन है, इसलिए 2 ब्रोमो पेंटेन। ये उसका आईयूपीएसी नेम होगा। जरा बेटा क्लियर? चला पुढे इथं राइट टू लेफ्ट नंबरिंग है, इसलिए नाम आपका 1 ब्रोमो ब्यूटेन। यहां लेफ्ट टू राइट है 1 2 3 4, 2 क्लोरो ब्यूटेन, यह आया है। अब ये केस में यहां इफ देयर इज एनी ब्रांच इज प्रेजेंट इन सेलेक्टेड चेन, अगर कोई ब्रांच हमारे सेलेक्टेड चेन में प्रेजेंट है तो उसको कैसे नाम देने का? चलो मैं एग्जांपल यहां देते हैं। पहले तो हमने नंबरिंग दे दिया 1 2 3, या 1 2 3, कहीं भी कैसे भी सेलेक्ट करो उसमें हैलोजन है। कशी नंबरिंग द्या त्याच्यामध्ये हैलोजन? 1 2 3 द्या, 1 2 3 2, 1 2 3, 1 2 3 झालं। चला मी अशी नंबरिंग देतो, 1 हे 2 आणि हे 3। आता या सिलेक्टेड चेनला हॅलोजन पण आहे आणि अल्काइल ग्रुप पण आहे, ब्रांच आहे। अल्काइल ग्रुप कोणता आहे आणि हॅलोजन कोणता आहे ते पहा। अल्काइल ग्रुप मिथाइल आहे, ब्रांच कोणती आहे? अल्काइल ग्रुप कोणता आहे? तो मिथाइल आहे, आणि हॅलोजन कोणता आहे? तो क्लोरीन। मग या केस मध्ये रूल काय आहे? पहिले हॅलोजनची पोझिशन इंडिकेट करा, 2 क्लोरो, बाद में अल्काइल ग्रुप की पोजीशन इंडिकेट करो 2 नंबर, 2 नंबर कौन सा है? तो मिथाइल, म्हणून 2 क्लोरो 2 मिथाइल। काय रे पहा 2 क्लोरो 2 मिथाइल आणि 3 ची चेन आहे म्हणून नाव काय? प्रोपेन। म्हणून नाव आहे 2 क्लोरो 2 मिथाइल, 3 की चेन प्रोपेन। झालं? चला बरोबर पहा। बोले नाही सर मला अजून एकदा समजून सांगा।
बट ठीक है, 1 2 3 नंबरिंग स्टार्ट फ्रॉम द इन विच नियर टू द हैलोजन हो गया। एक नंबर को हैलोजन है, 2 नंबर को मिथाइल ग्रुप है। रूल क्या है? फर्स्ट इंडिकेट द पोजीशन ऑफ हैलोजन। हैलोजन बोले तो हैलोजन एज हैलो ऑन 1 क्लोरो, देन इंडिकेट द पोजीशन ऑफ ब्रांच अल्काइल ग्रुप। चलो ये ब्रांच है 2 नंबर, देन राइट द नेम ऑफ द अल्काइल ग्रुप। कौन सा अल्काइल ग्रुप है? तो मिथाइल है। नाम हुआ 1 क्लोरो 2 मिथाइल एंड देन सेलेक्टेड पैरेंट चेन। कितने कार्बन के? तो 3 है, तो नाम क्या है? प्रोपेन। इसलिए 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन ये नाम है। नेक्स्ट और एक एग्जांपल यहां देखो। चलिए किधर से नंबरिंग है? राइट टू लेफ्ट, 1 2 3 4 5। Numbering start from that in which nearer to the halogen, left to right या right to left, right to left. Okay, 1 bromopentane। चलो ये केस में 1 ये 2 ये 3 और ये 4 क्या आने वाला है? 1 क्लोरो 1 क्लोरो 3 मिथाइल, 1 क्लोरो 3 मिथाइल और 4 तो ब्यूटेन। हो गया क्लियर? चलने का आगे। चलो नेक्स्ट, यहां इधर से नंबरिंग 1 2 3। अब यहां अच्छी तरह ध्यान दो, 1 क्लोरो सेकंड नंबर को यहां भी मिथाइल है, यहां भी मिथाइल है। अब कोई बोलेगा सर मैं ऐसा नाम लिखूंगा 1 क्लोरो 2 मिथाइल 2 मिथाइल, या आईयूपीएससी में नहीं आता, असं जमणारच नाही। बरोबर आहे पण तुमचं, पण आपण आईयूपीएससी ने रूल दिले त्या रूल प्रमाणे जाणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणता 1 क्लोरो 2 मिथाइल 2 मिथाइल, मग असं देण्यापेक्षा सरळ आपण असं करू 2 मिथाइल 2 मिथाइल पेक्षा 2,2 डाय मिथाइल चालेल। म्हणून नाव काय ते 1 क्लोरो 2,2 डाय मिथाइल, 3 ची चेन काय प्रोपेन। 1 क्लोरो 2,2 डाय मिथाइल प्रोपेन। लास्ट काय आहे? 1 2 3 4 सांगा नाव काय नाव त्याचं? 2 क्लोरो 2 मिथाइल 2 क्लोरो 2 मिथाइल 4 ची चेन म्हणजे काय? ब्यूटेन। काय रेखा? ब्यूटेन। लक्षात आलं का? या पद्धतीनं हे पूर्ण नॉमेनक्लेचर जे येतं, कॉमन सिस्टीम झाली आणि आईयूपीएससी सिस्टीम सुद्धा तुमची झाली अल्काइल हॅलाइडची। व्यवस्थित लक्ष द्या। तुम्हाला हा पार्ट प्रायमरी सेकंडरीचा जर लक्षात आला असेल तर माझे पहिलेचे व्हिडिओ जे आहेत ते पहा YouTube मध्ये जाऊन, तिथं सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील बघा। मी हे पार्ट सगळे बेसिक पार्ट घेतो तुमची सध्या, हे सगळे नॉमेनक्लेचरचे, हे तुम्ही 10वीच्या मुलांना सुद्धा कामाचे, पुढे तुम्हाला 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे खूप तुम्हाला महत्त्वाचं आहे। तर हे नाही आलं लक्षात तर तुम्ही मला डायरेक्ट सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, थँक्यू मॅडम।